नमस्कार मंडळी, निरालीबाई चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. शिंगाड्याचे पिठाचे लाडू ही रेसिपी आपल्यासोबत शेअर करते. 1 कप शिंगाड्याचं पीठ घेतलं आहे आणि अर्धी वाटी चांगलं तूप घेतलं आहे. तर गॅसवर कढई ठेवली आहे. त्यामध्ये 5 चमचे मी चांगलं तूप घातलेलं आहे. तूप पातळ झालं की त्यामध्ये 1 कप शिंगाड्याचं पीठ मी भाजून घेणार आहे. तर लो हीटवर हे पीठ मी भाजून घेते. कारण लो हीटवर भाजल्यामुळेच ते पीठ छान खमंग भाजलं जातं. मोठा गॅस करून जर आपण पीठ भाजलं तर ते भाजलं जाईल लवकर, पण ते छान खमंग असं होणार नाही. तर शिंगाड्याचं पीठ जे आहे ते खूप पौष्टिक असतं. त्यामध्ये आयर्न असतं, कॅल्शियम असतं, B6 असतं आणि कॅल्शियम असल्यामुळे हाडंसुद्धा आपली मजबूत होतात. शिंगाड्याचं फळ किंवा शिंगाड्याचं पीठ हे एनर्जी देणार आहे. बराच काळ आपण हे खाल्ल्यानंतर आपलं पोट भरल्यासारखं राहतं. आपल्याला लवकर भूक लागत नाही, त्यामुळेच वजन कंट्रोलमध्ये राहतं आणि त्याचबरोबर तणाव कमी करणारंसुद्धा आहे. शिंगाड्यात प्रोटीनसुद्धा भरपूर आहे. तर अशा या पौष्टिक अशा बहुगुणी शिंगाड्याच्या पिठाचे मी लाडू करत आहे. तर उपवासासाठी सुद्धा हे लाडू खूप उपयुक्त आहेत, फायदेशीर आहेत. तर लो हीटवर लालसर होईपर्यंत पीठ आणि खमंग वास येईपर्यंत हे पीठ मी भाजून घेत आहे. तर हे पीठ भाजण्यासाठी मला मंद गॅसवर 15 मिनिट तरी लागलेले आहेत आणि 1 कपच पीठ आहे. तरीसुद्धा थोडा वेळ जास्त लागतो, पण पदार्थ मात्र छान खमंग तयार होतो. त्याचे जे पिठाचे जे असे गोळे आहेत तर ते गोळे आपण मोडून घ्यायचे आणि पीठ हे छान एकसारखं भाजून घ्यायचं. आता बघा, हळूहळू त्याचा पिठाचा रंग हा छान लालसर असा होत आहे. तर तूप जर कमी वाटलं तर थोडंसं तूप आपण घालू शकतो. थोडंसं पीठ तूप घालत आहे मी, पीठ कोरडं वाटतं आहे म्हणून. तर असं थोडं थोडं तूप घालून आपण पीठ हे छान भाजून घेऊ शकतो. रंग बदलत आहे पहा आणि छान सुवाससुद्धा भाजताना पिठाचा येतो आहे. त्यातले पिठाचे गोळे जे आहेत ते मोडून घ्यायचे आणि एकसारखं ते पीठ भाजून घ्यायचं. सतत आपल्याला हलवत पीठ भाजून घ्यायचं आहे. पहा, रंग छान आता बदलत आहे. निरालीबाई चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनही दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला मिळेल आणि आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळतील. निरालीबाई चॅनलवर माझे इतरही रेसिपीचे व्हिडिओज आहेत, आपण ते नक्की पहा. तसेच काही माहिती देणारेसुद्धा व्हिडिओज आहेत, ते सुद्धा आपण नक्की पहा. तसेच ज्यांनी मला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना मनापासून धन्यवाद. पिठाचा रंग आता बदललेला आहे पहा, छान लाल असा रंग झालेला आहे आणि खूप खमंग वास येत आहे. तर त्यामध्ये मी आता वेलची पूड आणि जायफळ पूड घालणार आहे. पीठ जवळपास छान भाजलं गेलेलंच आहे. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये वगैरे शेअर करा. पीठ छान भाजले गेले, गॅस बंद केला आहे. आता त्यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड आणि अर्धा चमचा जायफळाची पूड घातलेली आहे. पीठ भाजायला मंद गॅसवर 15 मिनिटं लागलेली आहेत आणि आता मी ते पीठ ताटामध्ये काढून ठेवलेलं आहे गार होण्यासाठी. तर 15 ते 20 मिनिटं आपल्याला ठेवायचे गार करायला, खूपही गार होऊ द्यायचं नाही. आणि ते पीठ आपल्याला हाताला चटका बसणार नाही इतकं थोडंसं गार झालं की त्याचे लाडू. तर आता पिठात थोडंसं तूप घातलं आहे मी परत, कारण कोरडं वाटलं. आणि आता 1 कपच मी त्याच्यामध्ये पिठी साखर घातलेली आहे, कारण जेवढं पीठ आहे तेवढंच मी पिठी साखर घेतलेली आहे आणि दोन्ही छान मिक्स करून घेते आणि मग त्याचे लाडू छान वळले जातील. पण पुन्हा थोडंसं तूप मला लागत आहे, तर मी तूप पातळ करून घेतले आहे, ते घातलेलं आहे. आणि तर साधारणपणे मला पाऊण कप तूप लागलेलं आहे लाडू करण्यासाठी 1 कप शिंगाड्याच्या पिठासाठी. तर आता हे लाडू मी वळून घेत आहे पहा, सर्व पीठ आणि पिठी साखर मिक्स करून घेते. यामध्ये आपण ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकतो, पण पीठच हे खूप पौष्टिक आहे म्हणून ड्रायफ्रूट्स काही मी त्यात घातले नाही. फक्त काजूचे तुकडे मी वरतून लावणार आहे, त्याला त्या तुकड्यांनी डेकोरेट करणार आहे. तर छोटे छोटे असे 15 एक लाडू झालेले आहेत, ताजे ताजे लाडू छान झालेले आहेत आणि
आपणही अशी रेसिपी ट्राय करून बघा. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब निराली माय चॅनल. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. महाशिवरात्रीच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. पहा, असे छोटे छोटे लाडू मी वळून घेत आहे शिंगाड्याच्या पिठाचे. तर असे 15 लाडू झालेले आहेत. थँक्यू.